केला गेला होता झेल घेण्याचा. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पोहोचला गेला पॉईंटच्या दिशेने. थोडासा उशीर झाला झेल घेत असताना. 2 धावा या दरम्यान अगदी आपण पाहतोच्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. कल्पिश काळे आणि सागर बोडके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी रणनीती युद्धनीती बदलली गेली. याच्या अगोदर कल्पेश काळे आपण खूप उशिरा पाहिलं होतं फलंदाजी करत असताना, पण यावेळेस कल्पेश काळेला आपण आघाडीसाठी पाहतोय आणि एक जबरदस्त खेळी करणारा सागर बोडके याला आपण पाहतोय आघाडीसाठी या दरम्यान कामगिरी करताना पाहिलं होतं. बॅकअपचं कामकाज केलं गेलं. त्या दरम्यान आपण पाहिलं एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धापला 3 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 12 दिवसांचा असणारा क्रिकेटचा महासंग्राम आहे. 12 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आहे. परत एकदा सागरच्या बॅटमधून चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दुर्विरुद्ध चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय 2 धावा सागर या दरम्यान पूर्ण करतोय आणि 2 धावांसंख्येने सागरनं आपलं खातं खोललेलं आहे. योगेश्वर चव्हाणके आणि त्याच बरोबर त्याच्या जोडीला अगदी आपण पाहतोय इस्टनच्या पाठीमागे असणारे यष्टीरक्षक अभिजित भावसार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला. खेळाडू परत एकदा प्रेक्षकांच्या भूमिकेत. षटकार 6 रन. तुम्ही पहा टायमिंग काय परफेक्ट आहे आणि परफेक्ट बॅट होती मिडल होताना चेंडू अगदी आपण पाहिलाय आणि चेंडू पडल्याबरोबर अगदी चेंडू फक्त टायमिंग पाहायला मिळाला आणि परफेक्ट टायमिंगच्या जोरावरती चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. षटकार आलाय. धाब्याच्या धावसंख्या 11 आहे. साळे रॉयल्स सुरुवात तर पहिल्या षटकाच्या पहिल्या 4 चेंडूवरती खूप आक्रमक. बॅकफुटला सरकत पंच केला चेंडू पॉईंटच्या दिशेने. यावेळेस वेगवान चेंडू आहे. सी मार्क्सच्या बार पोहोचतोय. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिल्लर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. परत एकदा चेंडू फुल टॉस फक्त फ्लिक आणि चेंडू सी मार्क्सच्या बार. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिल्लर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलं बिन बाद 19. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. टॉस जिंकला वरांगडे सनरायझर्स या संघाने. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकार. पण पहिल्या षटकात हा निर्णय थोडासा चुकीचा ठरतो की अशा प्रकारची घटना मैदानाच्या आतमध्ये घडली गेली, कारण पहिल्या षटकात 19 धावा खर्च होताना या ठिकाणी पाहायला मिळाल्या. नवीन गोलंदाजीला आता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय सोमनाथ गोसावी. गोलंदाजीवरती तयार आणि फलंदाज आहे कल्पेश काळे. 19 धावा धावफलकावरती आहेत. पाय प्रत्येक गटामध्ये 7-7 संघ आहेत. या 7 संघांमधून सुपर 8 मध्ये प्रत्येक गटातून 4-4 संघ जे पोहोचले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघ आपली आपली शर्तीची झुंज देते. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय सोमनाथ. समोरच्या बाजूला के या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू. पहिला डॉट बॉल अगदी आपण पाहिलाय या डावातला. यावेळेस अगदी आपण पाहतोय पंच करण्याचा प्रयत्न होता पॉइंटला आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला फलंदाज के बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा.
आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे एक फलंदाज बाद झाले तर बाटर मैदानाच्या आतमध्ये गणेश तुपे यांना आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. एक बाद धापरका धावसंख्या 19 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. पहिलंच षटक अगदी आपण पाहिलं थोडंसं महागडं ठरलं, परंतु सोमनाथ गोसावी गोलंदाज आल्यानंतर थोडंसं कमबॅक होताना पाहायला मिळतंय. कारण इथे टीमने निश्चितप्रमाणे धावफलक रोखण्याचा प्रयत्न या दरम्यान जो केला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला पाहायचं इथं आता इथून पुढे सातत्य वडवली सनरायझर्स या संघाकडून कशा प्रकारे राखलं जाते हे आपल्याला पाहायचंय. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चांगला झेल आणि महाराष्ट्र पोलीस बाळासाहेब पानसरे इथे झेल घेताना आपल्याला पाहायला मिळाले. दुसरा धक्का आलाय 2 बाद 19 धावा. अभिजित भावसार जर आपण पाहिले तर यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतायत अभिजित भावसार, पण की पार्टनर सुद्धा अभिजित भावसार आहेत. नाव जरी एक असेल परंतु ही माणसं वेगळी वेगळी आहे. आणि दोन्ही अभिजित भावसार जर अगदी आपण पाहिले तर काका पुतण्यांची जोडी आहे. आणि काळ होता काही काका पुतण्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावली होती, तसं या काका पुतण्याने अख्ख्या सिन्नरला वेळ लावलेला आहे. गोलंदाज तयार आहे. इथे हलक्या हाताने चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या दरम्यान एक धाव एका धावसंख्येने धावफलक पुढे पोहोचेल. नाप्रकाराची धावसंख्या 20 धावा आपल्याला त्या पाहायला मिळतात. इथून पाठीमागे काय घडलंय किंवा पुढे काय घडणार आहे या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आता आपण काय परिस्थितीमध्ये आहोत याचा विचार करणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि 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 असुया क्रिकेट डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. सागर वरके याची विकेट आली, खूप मोठी विकेट, विकेट नंबर 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 3 बाद 20 धावा. सोमनाथ गोसावी याचं मात्र सातत्याने कौतुक करावे लागेल. 3 विकेट त्यांनी आतापर्यंत जे मिळवलेले आहेत. अफलातून गोलंदाजी या दरम्यान अगदी आपण पाहतोय. आणि एकच धाव त्यांनी 5 चेंडूत खर्च केले. पहिल्या चेंडू अगदी आपण पाहिलं तर डॉट आला, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली, चौथ्या चेंडूवरती सिंगल आली आणि 5व्या चेंडूवरती परत एकदा विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि बॅटर मैदानाच्या पुढे विश्वास सानपला आपण पाहतोय. विश्वासला आता अगोदरच्या मॅच मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी झाली त्याही पेक्षा चांगली फलंदाजी या ठिकाणी जे करावी लागणार आहे. आपण जी चर्चा निश्चितप्रमाणे जी करतोय की काय घडलं गेले किंवा काय घडणं निश्चितप्रमाणे गरजेचं आहे, या गोष्टींवरती फोकस सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. पाहिजे मैदानाच्या पण इथे कशा प्रकारे फलंदाज आता कमबॅक करतील हे पाहिलं खूप मजा येणार आहे. हलक्यातून चुन्या दरम्यान ढकललाय, तिथे क्षेत्ररक्षक येईल आणि एक धाव या दरम्यान जी येते. षटक क्रमांक 2 या दरम्यान जे संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 21 धावा धापल करते. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की कौतुक करायला लागेल ते सोमनाथ गोसावीचं, कारण 1 षटक 2च धावा आणि 3 विकेट त्यांनी आपल्या षटकामध्ये मिळवलेले आहे. कौतुक करायला लागेल सोमनाथ गोसावीचं. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या गोष्टींचा विचार जर अगदी आपण केला तर वर्तमान काळावरती जास्त फोकस करणं हे सगळ्यात गरजेचं असतं. आपण नेहमी म्हणत असतो की भविष्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला काय व्हायचंय, आपला ट्रॅक कसा आहे, आपण पुढे काय करणार आहोत या गोष्टींचा विचार आपल्याला हा करावाच लागतो. ध्येयाकडे पोहोचायचं असेल तर. इथे चेंडू डावेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. भूतकाळाचा विचार जर अगदी आपण केला तर भूतकाळामध्ये आपण काय काय गोष्टी शिकलोय त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं आणि त्याच गोष्टी
विचार करत करत भविष्याकडे आगेकूच करावं लागतं. पण तेही पेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट सांगेल. या दरम्यान परत एकदा अजून एक वाईट बॉल आलाय. विशेष म्हणजे एक गोष्ट जी आहे की तुम्ही भविष्यकाळाचा विचार जर केला तर तुम्हाला सातत्याने मनामध्ये ही भीती निर्माण राहते, मला ही गोष्ट पूर्ण होईल की नाही होईल, नाही झाली तर काय होईल, या गोष्टींची चिंता असते, भीती असते. या दरम्यान विश्वाच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकणार नाही, निर्धार चेंडू आहे, मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न होता. भूतकाळाचा विचार जर केला तर सातत्याने तुम्हाला डोळ्यांमध्ये नेहमीच अश्रू येतील. त्याचं कारण आहे आपण केलेल्या चुका, कारण आपण कुठे कमी पडलो, ह्या गोष्टींचा उजाळा सातत्याने होत राहिला तर डोळ्यामध्ये नेहमीच अश्रू येणार आहे. पण वर्तमान काळाचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येक क्षणाला जो आनंद घ्यायचा आहे तो आनंद तुम्हाला मिळत राहणार आहे. तुम्ही घेताना काय घेताय हे महत्वाचं आहे. पण इथे फलंदाज 6 धावा घेईल, षटकार आलाय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. आपल्याला ती धावा संख्या षटकाराच्या रूपाने 29 वरती पुढे जाऊन पोहोचलेला आहे. अभि भावसार आहेत गोलंदाज मार्कवरती, समोर आहे विश्वास. प्रतिदिन नासिंग नाऊन द विकेट घ्या, पहिले चेंडू खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती आणि 4 रन. पाहुणी मोका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिल्लर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. सुरेख प्रकारचा चौकार अगदी आपण पाहतोय आणि विशेष करून अभिजित भावसार वरती आता सातत्याने आक्रमण होताना पाहायला मिळतं. पहिले 2 चेंडू खराब, त्यानंतरचे चेंडू अगदी चांगला, पण पुढच्या 2 चेंडूवरती षटकार चौकार आलाय. परत एकदा हलक्या तर चेंडू यात्रामध्ये ढकलला, क्षेत्ररक्षक पास कोणताच नाहीये, एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का, परंतु तदनंतर जागदी नकार दिला गेलाय. धापलक इकडे पुढे जाईल. धापलकाची धावसंख्या 34 धावा, 34 लॉस ऑफ 3 विकेट्स इन 3 ओव्हर प्रोग्रेस. तिसरा षटक चालू आहे, 34 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. साळे रॉयल संघ फलंदाजी करतोय. फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पोचला मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर आहे, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. अक्षय शिंदे आणि विश्वास सानप सातत्याने खेळतात चौकार आणि षटकार, आणि गोलंदाज आहे अभिजित भावसार. 5 चेंडूमध्ये 19 धावा अभिजित भावसार यांना खर्च झालेले आहेत. आपलं 40. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना नकार दिलाय आणि अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक संपलं जाईल. ते आता तिसरं, 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 बाद 41. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. चौथ्या षटकाला या दरम्यान अगदी प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी आपण एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपण जो घेणार आहोत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 ओव्हर के बाद 3 षटक संपली, अजून 1 षटक बाकी आहे. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय सोमनाथ गोसावी. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती 41. 3 षटक संपलीत, 41 धावा आहेत. 3 फलंदाज या दरम्यान बाद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टच चेंडूचे प्रमाण अगदी आपण पाहतोय. त्या दरम्यान दुसरी धाव, कारण क्षेत्ररक्षक थोडासा उशिरा येतोय असं दिसतं क्षणी अगदी आपण पाहिले. मैदानाच्या आतमध्ये इथे 2 धावा घेतल्यात, पण 1 रन शॉर्ट आहे. पॉपिंग क्रीज मध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या बॅट न टेकवल्यामुळे, कारण नुसती बॅट टेकवणं गरजेचं नाही,
ती लाईन क्रॉस करणं गरजेचं असतं. लाईनवरती बॅट टिकून सुद्धा काही गरजेचं नाहीये. मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि इथे काय षटकार रन. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. षटकाराच्या रूपाने धापलकर धावसंख्या 48, 48 लॉस ऑफ 3 विकेट्स. लाईन क्रॉस करणं गरजेचं राहते. अगदी नवरनवरीच्या भाषेत जर सांगायचं असेल तर नवरीने उंबरठा ओलांडणं गरजेचं असतं. नुसतं उंबरठ्यावरती पाय ठेवून चालत नाही. तसं इथं लाईन क्रॉस करणं गरजेचं आहे. नुसतं लाईनला बॅक टच करून चालणार नाही. इथे चेंडू डॉट. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय इथं सोडून दिला असं तरी हरकत नाही. निर्धार चेंडू यातला आपल्याला पाहायला मिळतोय. सोमनाथ गोसावी एक चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 2च धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत त्यांनी या षटकात 5 चेंडूत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकात त्यांनी 3 विकेट घेतल्या होत्या. या स्कोर बोर्डवरती फलकावरती जर आपण पाहिलं तर इथे 3 फलंदाज बाद आहेत. ही 3ही फलंदाज सोमनाथ गोसावीने बाद केलेले आहेत. यावेळेचा चेंडू सुरेख आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल ते 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर असेल एक छोटासा ड्रिंक ब्रेक. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 3 बाद 48 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आहे आणि या ड्रिंक ब्रेकसाठी सौजन्य ज्या ज्या व्यक्तींचं आहे त्यामध्ये सिन्नर एंटरप्राइजेस प्रोप्रायटर रतनजी पडवळ साहेब त्यांचं एक सुंदरसं प्रोडक्ट अगदी आपण पाहतोय. जे विसलेले पाण्याचं सौजन्य आहे किसन एक्वा. त्याबरोबर पिण्याच्या पाण्याचं सौजन्य जारच्या माध्यमातून ज्यांचं आहे ते सतीजी नेहे साहेब आपले सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनचे संचालक आहेत. आणि एनर्जी ड्रिंक हे सौजन्य जे आहे NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC यांच्या माध्यमातून हे सौजन्य आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळते. आता ड्रिंक ब्रेक आहे आणि सर्व खेळाडू अगदी आपण पाहतोय पाणी पित आहेत. पण सगळ्या खेळाडूंना एक विनंती राहील की पाणी पित असताना सर्वांनी खाली बसून पाणी पिवा असं विनंती राहील. खाली बसून पाणी पिण्याचा एक फायदा असतो तो पण सांगेल. उभं राहून पाणी जे माणसं सातत्याने पितात आणि जे खाली बसून पाणी पितात त्याच्यामध्ये फारसा फरक बऱ्याच जण पाणी पिण्यात काय असं बाबा पण आहे फरक. जी लोक नेहमी उभं राहून पाणी पितात त्यांना गुडघेचे आजार लवकर होतात आणि हे गुडघेचे आजार झाले का जगाच्या कानाकोपऱ्यात कोणताही डॉक्टर हे आजार बरे करू शकत नाही. म्हणून तुम्ही घरातली माणसं सुद्धा पहा. मोठी मोठी जी माणसं असतात वयोवृद्ध ज्येष्ठ माणसं जी आहेत ही ज्येष्ठ माणसं आपल्याला घरात गेल्यानंतर म्हणतात जरा खाली बसून पाणी पे, जरा आराम कर, दमात पाणी पिऊ नको. ही मोठी माणसं जी होतं ना त्यांचं शिक्षण कमी होतं पण ज्ञानी होती. पण आज घरामध्ये निश्चितप्रमाणे आपण पाहिलं तर ही मोठी माणसं थोडीशी कमी होताना पाहायला मिळतात. म्हणजे पूर्वीच्या काळी आडगळीच्या रूमा होत्या जिथे ज्या वस्तू आता नकोशा आहेत लगेचच्या त्या आपण आरगळीच्या रूममध्ये ठेवायचो. आता आरगळीच्या रूमच राहिल्या नाहीत. आता सगळे फ्लॅट सिस्टीम आलेली आहे. त्यामुळे माणसंही कमी, रूमही कमी, ताणतणावही कमी. का ताणतणाव वाढलाय? ताणतणाव वाढलाय. आता ताणतणाव विभागून घेण्यासाठी माणसं कमी पडलेली आहेत. तर छोटासा ड्रिंक ब्रेक होता. तो ड्रिंक ब्रेक या ठिकाणी संपला आणि ड्रिंक ब्रेक नंतर परत एकदा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. गोलंदाजी मार्गावरती स्वतः संदीप देशमुख सर या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू अगदी संदीप देशमुख सर यांचा जबरदस्त पाना. म्हणजे NV फार्मा कंपनीच्या माध्यमातून जे काही एनर्जी ड्रिंक मैदानाच्या आतमध्ये गेली होती ती एनर्जी मिळाली संदीप सरांना. पहिला चेंडू वेगवान होता. फलंदाज विश्वास आणि एनर्जी मी पण घेतलेली आहे हे दाखवून देतोय विश्वास सानप. फाईन लागला येतोय खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू
वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन शिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकावरती धाव संख्या जी आहे ती आहे आता 52. अर्धशतक संघाचं पूर्ण झाले. 52 लॉस ऑफ 3 विकेट इन 5th ओव्हर प्रोग्रेस. संदीप देशमुख सर यांच्यावरती केले गेला आक्रमण आहे. एक चौकार खेळलाय विश्वास सानपने. हो 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 रिवर्स चेंडू बसते मात्र सीमा रेषेच्या जवळपास. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि फिकी येईपर्यंत इथे 2 धावा आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये सगळ्यात चांगला रिव्हर्सचा षटकार जर कोणी खेळला असेल नाव एकच आहे वडजिरेचा असणारा संतोष आव्हाड यांनी खेळलेला षटकार या अगोदरच्या मॅच मध्ये जो थर्ड मॅनला रॉयल चॅलेंजर्स वडजिरे फ्लेक्स लागलाय तिथंच खेळलेला हा षटकार अगदी आपण पाहिला. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता. चेंडू हातातून सटकला आणि जीवनदान. आणि तदनंतर अगदी आपण पाहिले दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न डायरेक्ट सुद्धा हिट झालाय आणि जिथे फलंदाज बाद होता होता वाचला गेला तिथे एक सिंगल होती आणि सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. धापलक 56 3 फलंदाज बाद 3 बाद 56. गोलंदाज तयार परत येतो गोलंदाज मार्कवरती. परत एकदा अगदी आपण पाहिले की आपण चेंडू खेळला क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचतोय तिथे पोहोचला क्षेत्ररक्षण लाजवाब आहे आणि फिकी सुद्धा चांगली आहे. एक धाबलक 57 वरती जाऊन पोहोचलाय. सुरुवातीला फलंदाजी करत असताना पहिला डाव अगदी आपण पाहतोय सायाळे रॉयल्स 3 बाद 57. ऐकला आहे अक्षय शिंदे. सुरेश प्रकारचा आहे चेंडू गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न नो मॅच लँडवरती चेंडू आहे त्या दरम्यान निर्जस्थळी चेंडू जो पोहोचतोय त्या दरम्यान धावा पळून पूर्ण केल्या जातील ते आता 2 षटक क्रमांक संपले जाईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 3 बाद 59. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. पाच षटकं निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो की संपलेत. अजूनही 3 षटकं यायची बाकी आहेत. 59 धावा धापलकरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूर्यप्रकाशचा प्रतिदा फटका अगदी आपण पाहतो जो खेळलाय त्या दरम्यान एक धाव आली आणि त्या पाठोपाठ इथे दुहेरी धाव सुद्धा आली. अक्षय शिंदे आणि विश्वास सानप ही जोडी मैदानाच्या आत परंतु विश्वासच्या जोडीला अक्षयची जी साथ या दरम्यान जी मिळते आणि एक विश्वासपूर्ण भागीदारी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे फायनल चेंडू खेळायचा होता. इथे घरटं सोडलंय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू सुद्धा येऊ शकला नाहीये. जीवनदाने एक सिंगल धापलक वाढला जाईल. धापलकाची धाव संख्या 1 ने धावफलक पुढे जातोय 62 वरती. 6वं षटक चालू असताना बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 2 चेंडू 3 धावा आतापर्यंत आलेले आहेत. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये काय करमती घडतायत हे सगळ्यात महत्वाचं मानलं जातं. या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे. हो झेल सुटला
चुका 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 आणि चुकांच्या पाठोपाठ फक्त चुका. आमचे गुरुवर्य सीतारामदादा चौधरी त्यांचा एक शेर खूप फेमस झाला होता. तो शेर मला वाटतं परत एकदा आपल्यापर्यंत पोहोचावा लागणार आहे की चुका काय करू शकतात. या दरम्यान आपण पाहिलंय चुकांचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. चेंडू पोहोचला गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार छेदन. 69 वरती धापलक. सुरेख प्रकारची फटकेबाजी विश्वास आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय अक्षय शिंदे या दोघांची आहे. गोलंदाज तयार आहे. परत एकदा आणि आज सुलेख षटकार आणि चौथ्या विकेट साठी नाबाद 55 धावसंख्यांची भागीदारी. जोरदार टाळ्या या दोघांसाठी. अक्षय शिंदे आणि विश्वास सानप. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड. 2 षटकार लागोपाठचे आलेत आणि इथे परत एकदा आपण पाहिले चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू परफेक्ट बॅट मध्ये इथे क्षेत्ररक्षकाला चेंडू फेकलाय परंतु फलंदाजाला लागलाय. नशीब चेहऱ्यावरती कुठे चेंडू लागला नाही, हातावरती चेंडू लागला गेलाय. इथे षटक क्रमांक संपलेला 6 आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये धावा आल्या त्या एकूण 16. 6 ओव्हर 75 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. चुकांचं प्रायश्चित मैदानाच्या आतमध्ये भोगावं लागते. दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीच्या माध्यमातून वडवली सनरायझर्स या संघाला तुम्ही पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये या ज्या चुका होत्या त्या चुकांचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागणार आहे. कारण ज्यावेळेस अगदी ह्या चुका होत आहेत ना त्यावेळेस या चुकांमुळे जर सामन्यांमध्ये काही फेरबदल निर्माण झाले किंवा विजयाचं समीकरण जर बिघडलं जर गेलं तर या फक्त चुका राहत नाहीत तर त्या खेळासारख्या सातत्याने टोचत राहतात. या दरम्यान चेंडू हवेत आहे. तिथे स्वतः गोलंदाज चेंडू खाली. तिथे अजून एक झेल सुटला. संदीप देशमुख सर यांच्याकडून सुटलेला झेल कितीतरी प्रमाणात सुटले गेले. म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगत असतो की एक गलती करे उसे अनजान कहते हैं, एक गलती करे उसे अनजान कहते हैं, 10 गलती करे उसे इंसान कहते हैं, 100 गलती करे उसे शैतान कहते हैं, जो कुछ भी गलती न करे उसे भगवान कहते हैं, जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, हर गलती को माफ करे उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं. ह्या चुका आहेत ना ह्या चुका तुम्हाला फेडाव्या लागतील. संदीप देशमुख बिग हिट केलाय. लंडनला खिलाड़ी के मस्तक पे दस्तक. फिर से एक बार 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. हो यावेळेस अगदी चेंडू हवेत आहे. तिथं संदीप देशमुख चेंडू खाली आणि यावेळेस परतावा लागेल विश्वास सानप बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. विश्वास सानप साठी एकदा जोरदार टाळ्या. 17 चेंडू खेळला, 4 षटकार 2 चौकार आणि संघासाठी 42 धावसंख्येची जबरदस्त खेळी विश्वास सानप याची. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर पास पाटील यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक.
यानंतरचा सामना क्रमांक जो आहे तो डुबेरे स्ट्रायकर्स वर्सेस कुंदेवडे लायन्स. सामना क्रमांक 4 आहे, डुबेरे स्ट्रायकर्स वर्सेस कुंदेवडे लायन्स. दोन्ही टीम रेडी राहा. 4 बाद 82 धावा आहेत. षटक क्रमांक 7 चालू असताना संदीप देशमुख सर परत येतं तयार आहे. अमर 5 पाटील यांच्या बॅटमध्ये चेंडू लॉंगॉनला पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. दुहेरीचा प्रयत्न असेल आता आणि इथे दुहेरी धाव सुद्धा आली. धावफलक 84 धावा. 84 धावा धावफलक करते, पण मिसफिल्डच्या धावा जर कदाचित आपण किंवा झेल जे सुटले त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर मला वाटतं की कदाचित एक 10-15 धावा तर त्याच असतील. आणि झेल सुटल्यानंतर जे षटकार आलेत ते संघाला अडचणीत आणणारे ठरणार का? हो 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 हो, अमर 5 पाटील यांच्या बॅटमधून उंची खूप आहे, लांबी कमी पडली आणि झेल झालाय. फलंदाज क्रमांक 5 बाद. समाधान आवारे झेल घेतोय. समाधान केले. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 5-84. मी बाटर मैदानाच्या गणेश भोसले यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या सामन्याचा विचार केला तर गणेश भोसले आघाडीसाठी होते आणि कल्पेश काळ्या उशीर आला होता. त्यावेळेस कल्पेश काळेला अगोदर पाठवलं आणि गणेश भोसले हे थोडेसे उशीर येताना पाहायला मिळाले. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकासाठी अभि भावसार यांना गोलंदाजीसाठी परत एकदा निमंत्रण दिले गेले. अभि भावसार या अगोदर 20 धावा त्यांनी एका षटकात या खर्च केलेल्या आहेत. तेच गोलंदाज आहेत आणि स्ट्राईकला आहे अक्षय शिंदे. गणेश भोसले नॉनटकच्या बाजूला. अभि भावसार तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय अभि भावसार आणि क्षेत्ररक्षक लॉंगॉफचा चेंडूवरती पोहोचला. झेल सुटला. अजून एक झेल सुटलाय. म्हणजे जेवढे झेल सुटले तेवढे झाले असे तरी एवढं टीम रॉयल्स कदाचित ऑलआउट झाली असती. पण जिथून बोलणं जेवढं सोपं आहे थोडं मैदानाच्या आतमध्ये खेळणं अवघड असतं. प्रेशर आहे, इतकं सोपं नाहीये. इथे फलंदाज धावबाद अक्षय बाद. तुमच्या अनमोल
जो संपला गेलाय. एक सुंदर असं व्ह्यू आपल्याला जो पाहायला मिळतोय सिन्नर टेनिस प्रीमियर लीग अर्थात STPLचा 7व्या पर्वातला निश्चितप्रमाणे एक सुंदर असं व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टीम आता साय रॉयल्स मैदानाचा ताबा घेईल. 94 धावा झाल्यात. वडांगळी सनरायझर्स 95 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी कशा प्रकारे करते हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. व्हॉइस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण सर. थँक्यू. धन्यवाद सर्वांचं. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. वडांगळी सनरायझर्स आणि दुसऱ्या बाजूला सायाळे रॉयल्स असा सामना क्रमांक 3 आपण मैदानावरती पाहतोय. वडांगळी सनरायझर्स संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सायाळे रॉयल्स संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिलं होतं. निर्धारित 8 षटकांमध्ये सायाळे रॉयल्स संघाने धावा बनवल्यात तब्बल 94 धावा आणि जिंकण्यासाठी वडांगळी सनरायझर्स या संघाला 95 धावांचं आव्हान आहे. स्विच हिट केला जातोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. चौकार येतोय. 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला समाधान आवारे आणि दुसऱ्या बाजूला सोमनाथ गोसावी हे 2 फलंदाज आहेत. तर पहिलं षटक सायाळे रॉयल्सच्या संघाकडून टाकण्यासाठी विश्वास सानबँड आपण बघू शकता. 4 धावा धावफलकावर नोंदवल्या जात आहेत. एक स्विच हिटचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता आणि त्यावर हा चौकार आलाय. मागच्या सामन्यामध्ये सायाळे रॉयल्स संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु या मॅचमध्ये या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना खूप चांगला खेळ केला. याही मॅचमध्ये सागर बोडक्यांनी प्रभावित केलं. मागच्या मॅचमध्ये 48 धावांची खेळी, या मॅचमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला आणि संघ एक मोठ्या लक्ष्याकडे जाताना पाहायला मिळालाय. परंतु वडांगळी सनरायझर्स हा संघ धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने करतोय ते बघणं देखील फार गरजेचं राहणार आहे. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय. डीपमध्ये आहे प्रोटेक्शन. एकच धाव तिथे मिळते. 100 मधे धावसंख्येमध्ये होणारा बदल 5 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत.
आजच्या दिवसातला पहिला सामना आपण पाहिला. पहिला सामना थोडासा मोठ्या धावसंख्येचा झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये थोडीशी कमी धावसंख्या होताना बघायला मिळाली. तिसरा सामना परत एकदा आपल्या भेटीला आला आणि तो देखील मोठ्या धावसंख्येचा सामना. अर्थात 95 धावांचं एक मोठं आव्हान आहे. हिमालया पर्वत एवढं मोठं लक्ष आणि वडांगळी सनरायझर्स हा संघ त्या धाव्यांचा पाठलाग करतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम झालाय आणि तिथे झेल झालाय. पहिला फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतं. पहिली विकेट आली आहे. सोमनाथ गोसावी यांना माघारी जावं लागतं. पहिली विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची तारीख. खूप चांगला कॅच, खूप चांगलं झेल तिथे पकडला आणि पहिली विकेट मिळाली. पहिला फलंदाज सोमनाथ गोसावी यांच्या रूपामध्ये बांधून परतलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर आपण बघतोय. चला थोडंसं लवकर या. नवीन फलंदाज महाराष्ट्र पोलीस बाळासाहेब पानसरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वडांगळी सनरायझर्स या संघाचा विचार जर केला तर या अगोदर संघाने एक सामना खेळला. त्या सामन्यामध्ये त्यांना विजय मिळाला. हा दुसरा सामना तो संघ खेळतोय. काही संघ या स्पर्धेमध्ये पहिला सामना देखील आज खेळले. काही संघ दुसरा सामना खेळत आहेत. काही संघ 4 सामने खेळलेत. म्हणजे आता ही स्पर्धा जी आहे ना ती आता अगदी थोडीशी पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. अर्थात ज्या वेळेस स्पर्धा पुढे जाते त्यावेळेस रंगतता देखील वाढते. या STPLचं वैशिष्ट्य आहे आणि प्रेक्षकांची देखील आपण जर पाहिलं ना तर गर्दी आता हळूहळू या मैदानाकडे होते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बाळासाहेब पानसरे न्यू बॅटर मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडकडे आपण त्यांना बघणार आहोत. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विश्वास सानप. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा करण्यात आलाय परंतु संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर कार्ड स्थिर आहे. 5 या आकड्यावर 1-5. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रणनीतीचा वापर करावा लागतो. एक स्ट्रॅटर्जी असते आणि त्या स्ट्रॅटर्जीचा वापर तुम्हाला करावा लागतो की कोणत्या गोलंदाजाच्या विरुद्ध हल्ला करायचा, कोणत्या गोलंदाजाला संयमानं खेळायचं आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रिक्वायर्ड रन रेट काय आहे ते देखील बघणं फार गरजेचं राहतं. यावेळेस यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते परंतु डाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. एक चौकार आला होता फक्त परंतु एक विकेट देखील आली. धावसंख्या झाली आहे 5 1 ओव्हर नंतर. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती आहे. पंच म्हणून आज आपल्या सोबत या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय गाडीळकर सर देखील जॉईन झालेले आहेत. गणेश जगताप सर यांना आपण पाहतोय. दीपकजी पिळगावकर आहेत. हे 3 पंच या स्पर्धेमध्ये. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून गतवर्षी देखील ही स्पर्धा चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बघायला मिळाली. टेनिस बॉल क्रिकेटला एक ग्लॅमर ज्यांनी दिलं. टेनिस क्रिकेट .in या वाहिनीवरून आपण ही क्रिकेटची स्पर्धा आहे डेफिनेशन क्वालिटीमध्ये पाहतोय. आमच्यासोबत मयूरजी साळेकर हे देखील जॉईन झाले ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रान्स इथे वाजवली जात आहेत. आमचे संजूभाऊ कोतवाल यांच्या माध्यमातून मंडप व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने या मैदानाला शोभा वाढवणारे बॅनर्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. अनेकांचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. त्यामुळे सुंदर फटका आहे. बॉल एक टप्पा घेत निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 1-9 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू असताना आपण बघू शकता मैदानामध्ये गोलंदाज तयार होतील गोलंदाजीसाठी. स्विच हिट केला यावेळेस. जबरदस्त हिट. सुंदर फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. 4 धावा. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका.
अमर पाच पाटील 2 चौकार त्यांच्या विपक्षामध्ये खेळले गेलेले आहेत. ओहो, यावेळेस देखील समोर बॉलला उडवलंय, व्ही शेप मध्ये हा फटका खेळलाय आणि यावेळेस हा चेंडू जाणार आहे थेट सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त हिट, हा देखील सुंदर फटका. समाधान आवारे यांच्या बॅट मधून षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. अमर पाच पाटील संघाचे आयकॉन आहे, त्यांच्याच विरुद्ध आता हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. खोलवर टप्प्याचा बॉल कमबॅक केला जात आहे. वाईडिश मिड ऑफ मध्ये बॉल अडवलं जात आहे. एक धाव पूर्ण होईल. गतवर्षी आपण जर विचार केला ना तर वडांगळी सनरायझर्स या संघामध्ये आम्ही अमर पाच पाटील यांना खेळताना पाहिलं. आज या स्पर्धेमध्ये दिवस क्रमांक 4 मध्ये ते आता वडांगळी सनरायझर्सच्या विपक्षामध्ये खेळताना दिसत आहेत. अमर पाच पाटील वावी या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल फाईन लेग चेंडूवरती आलाय. एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल. एक धाव प्राप्त होते. एक धाव अधोरेखित केली धाव फलकावर आणि धावसंख्या पुढे जाते. 21 धावा धाव फलकावर. एक बाद 21. स्लोवर म्हणून सन्मानपूर्वक खेळलाय, परंतु मिड ऑफ चेंडूवरती येईल, चेंडूला उचलेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेतली. ओव्हरचा खेळ देखील संपतो. या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा आल्यात. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 1 बाद 22. शेवटच्या चेंडू शिल्लक आहेत 36 आणि धावा बनवायच्या 73 धावा. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. पहिल्या षटकाचा खेळ संपला त्यावेळेस 5 धावा होत्या. ओव्हर नंबर 2 नंतर धावसंख्या झाली 22. अर्थात अमर पाच पाटील यांच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 17. समाधान आवारे 8 चेंडू आणि 21 धावेंवर फलंदाजी करतायत. खूप चांगली बॅटिंग प्रभावित केले त्यांनी मागच्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी देवीदास माळी यांना आमंत्रित करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस देवीदास माळी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या ट्रॅकवर. मागच्या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी म्हणजे अतिरिक्त धावा त्यांच्या माध्यमातून जास्त खर्च करण्यात आल्या होत्या, परंतु त्यांच्यामध्ये क्षमता आहे, एक प्रतिभावंत गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. आज या मॅच मध्ये त्यांना देखील चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. देवीदास माळी गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. समोर जर आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ समाधान आवारे इथे करतायत. 21 धावेंवर नाबाद आहेत आणि संघाची धावसंख्या 22 झाली आहे, त्यातल्या 21 धावा त्यांनी बनवल्यात. याच पद्धतीने खेळ करावा लागेल, कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला मैदानावरती चांगला खेळ देखील करावा लागतो. एक भागीदारी होणं फार गरजेचं असतं. थोडासा वेळ वाचवा ही देखील विनंती आपल्याला राहणार आहे. गोलंदाज देवीदास माळी सज्ज होत आहे. स्ट्रायकर एंडकडे आपण समाधान आवारे यांना बघतो. पहिलाच बॉल फुलर लेंथवर मिड ऑफला क्लिअर केलंय, इनफिल्डला क्लिअर केलंय आणि हा एक कलात्मक फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. एसटीपीएल चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. देवीदास माळी यांचं देखील या चौकाराने स्वागत करण्यात आलंय. खूप चांगला फटका खेळलाय. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल आणि त्याला ड्राईव्ह केलं. लॉंग ऑफच्या दिशेने चौकार मिळालाय. यावेळेस देखील फुल टॉस बॉल तिथे. वा, जबरदस्त कॅच, ब्रिलियंट कॉट. सुदर्शन शिंदे. सुदर्शनने एका जबरदस्त क्षेत्ररक्षणाचे दर्शन दिलेत
आणि त्याने पकडला एक लाजवाब झेल. कॅच ऑफ द डे फलंदाज समाधान आवारे. बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची ताळी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ही दृश्य पाहू शकता. उडता हुआ सुदर्शन आणि त्यानं पकडलाय एक अप्रतिम असा झेल आणि मिळाली आहे मोठी विकेट. हे आवश्यक होतं, कारण सायाळे रॉयल संघाला जर या मॅच मध्ये यायचं आहे ना, तर एक चमत्कार, एक अशी घटना मैदानावरती घडणं फार गरजेचं होतं. एक चांगला झेल इथे बघायला मिळाला आणि त्यानंतर समाधान आवारे माघारी गेले. समाधान आवारे चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले होते. एक मोठी विकेट मिळाली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला नवीन फलंदाज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे वडांगणी सनरायझरचे किट पार्टनर देखील आहेत आणि एक अष्टपैलू खेळाडू देखील आहेत. नाव अभि भावसार मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवीदास माळी गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. फटका खूप चांगला खेळला होता खरं तर समाधान आवारे यांनी, कारण शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाला शोधलं आणि त्याच्या हातामध्ये झेलून ते बाद झाले. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलंय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. आता आत्मविश्वास वाढलाय सायळे रॉयल संघाच्या प्रत्येक खेळाडूचा, कारण एखादी विकेट जर मिळाली ना तर कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि त्यानंतर परत एकदा संघ एकजुटीने मैदानावरती खेळतो. हे देखील फार गरजेचं असतं आणि मानसिकता फार गरजेची. क्रिकेटमध्ये सेकंदाला तुमची मानसिकता तपासली जाते. तुमच्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत हे क्रिकेटमध्ये तपासलं जातं. महाराष्ट्र पोलीस विरुद्ध महाराष्ट्र पोलीस. एका बाजूला देवीदास माळी तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब पानसरे यांना आपण बघतोय. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर ते राहिलेत. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे, येईल चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिल्लर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावा 31 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 31 रन्स. 2 बाद 31. नो बॉलचा कॉल इथे आलेला आहे. मुख्य पंच गाडीलकर सरांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा देण्यात आला. मला वाटतंय पुन्हा एकदा रिटर्न क्रीजचा हा नो बॉल असू शकतो. गोलंदाजीची जी शैली आहे, आपण मागच्या मॅच मध्ये देखील त्याचा उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हर्षदीप सिंग यांना आपण बघितलं असेल, अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी शैली आहे. पुढे सरसावत, वाह जबरदस्त क्वालिटी स्ट्रोक बाळासाहेब पानसरे यांच्या बॅटमधून निघतोय. बॉल सीमारेषा पार, लॉंग ऑन क्लिअर केलाय. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. डान्सिंग डाऊन द विकेट, थोडंसं बदल आलीत ते केलं आणि ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं असेल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर केला, पॉवर जनरेट केली आणि त्यानंतर बॉल खेळला लॉंग ऑनच्या दिशेने. षटकार. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. कव्हरला बॉलला हलक्या त्याने ढकललं. अभिषेक तिथे चेंडूवर देतात. चांगला बॅकअप सुदर्शन शिंदे यांचा. एकच धाव तिथे पूर्ण होईल. इथे हे देखील फार गरजेचं राहील की तुमचा समन्वय कसा आहे. धावपतच्या स्वरूपामध्ये इथे विकेट देणं हे आता उचित राहणार नाहीये. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 2 बाद 39 धावा. शेवटचे चेंडू 30 धावा बनवायच्या. 56. 30 बॉल 56. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सचिन मोढे यांना गोलंदाजी करण्यासाठी आता निमंत्रण दिलं जातं, कारण पहिल्या 3 षटकांचा विचार जर केला तर 39 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4ला सुरुवात होते आणि चौथा नवीन गोलंदाज आहे, त्याचा वापर इथे करण्यात आलाय. सचिन मोढे यांना आपण मैदानामध्ये पाहू शकता. बोला सर.
या ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, त्यामुळे ड्रिंक्स रेडी ठेवायचं. ज्यांच्या माध्यमातून त्याचं सौजन्य आहे सतीशजी नेहे सर, एनर्जी ड्रिंकसाठी एनव्ही फार्मा कंपनी माळेगाव MIDC, आणि मेन स्पॉन्सर आहेत सिन्नर एंटरप्राइजेस रतनजी पडवळ साहेब. किसान ॲक्वा हे त्यांचं प्रोडक्ट आहे. चला वेळ थोडासा वाचवा, वेळ महत्वाची आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चौथ्या षटकाला सुरुवात होते. चौथं षटक घेऊन सचिन तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. सचिन मोढे यांना आपण बघू शकता. स्ट्रायकर एंडकडे बाळासाहेब पानसरे स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, त्या दरम्यान एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते आहे. 1च्या साह्याने धावसंख्या वाढली. धावा झाल्यात 40 धावा धावफलकावर. आमच्यासोबत आनंदा कांदळकर देखील जोडलेले आहेत, जे क्रिकेट अपडेटर म्हणून त्यांची ख्याती आहे. क्रिकेट हिरोजच्या माध्यमातून स्कोरिंग देखील त्यांच्यासोबत करतायत. 2 बाद 40 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडकडे अभि भावसार. बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे, परंतु नोमॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होईल. निर्जन स्थळी हा चेंडू पडला. त्या दरम्यान एक धाव पूर्ण झाली. एक धाव अधोरेखित केली धावफलकावर. धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या 41 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. समाधान आवारे चांगली बॅटिंग करत होते, ते बाद झाले. त्यानंतर या 2 फलंदाजांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि ते जबाबदारीने खेळ देखील करतायत मैदानामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला सायाळे रॉयल्स यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. वाह, सुंदर फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावा मिळतील. चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील संपन्न करायचा आहे. कुंदेवाडी लायन्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये डुबेरे स्ट्रायकर्स अशी मॅच आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी. कॅप्टन चला. ड्रिंक्स ब्रेक ज्यावेळेस होईल त्यावेळेला टॉस करू आपण. सचिन तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. थोडंसं बदल आली ते पाहायला मिळालं. यावेळेस देखील बॅकवर्ड पॉइंटला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अंडर आर्म थ्रो आलाय. एक धाव कंप्लीट होते. सन्माननीय भैया पाटील आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस होईल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे, कृपया करून आपण लगेचच टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. कुंदेवाडी लायन्स आणि डुबेरे स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. चांगला बॉल प्लेड अँड मिस निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धाव नाहीये. निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल निघून जाईल. ओव्हरचा खेळ संपलाय आणि ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये होईल. 4 ओव्हर नंतर 46 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 24 आणि धावा बनवायच्यात 49 अजूनही जिंकण्यासाठी. या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने चर्चा करत आलोय की पाणी सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे सन्माननीय सतीशजी नेहे साहेब. एनर्जी ड्रिंक सौजन्य आहे एनव्ही फार्मा कंपनी माळेगाव MIDC. आणि मेन स्पॉन्सर आहेत सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब, जे आपले सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे मेंबर देखील आहेत. आणि किसान ॲक्वा हे त्यांचं प्रोडक्ट आहे. त्यांचे विशेष आभार. टॉस देखील संपन्न होतोय सन्माननीय भैया पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि अशफाक भाई पठाण आपल्याला देखील विनंती आपण यावं. या अशफाक भैया. एका बाजूला STPL आणि दुसऱ्या बाजूला 2024. STPLचा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतोय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांच्याकडून टॉस का बॉस. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सन्माननीय भैया पाटील, सन्माननीय अशफाक भाई पठाण
आणि आमचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर आपलं देखील स्वागत. टॉस जिंकलाय डुबेरे स्ट्रायकर संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय गोलंदाजी करण्याचा. यस, थँक्यू. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. अर्धा डाव तर संपलाय, अर्थात 4 ओव्हर झाल्यात. 4 ओव्हरमध्ये 46 झाल्यात, अजून 4 ओव्हर बाकी आहेत. 49 बनवायच्यात. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आपण जर बघितला तर 12च्या आसपास आहे. संदीप देशमुख सर थोडंसं प्रोत्साहन, थोडासा संदेश देखील मैदानामध्ये दिला. ड्रिंक्स ब्रेकचा आपण विचार जर केला तर फक्त ड्रिंक्सच नाही तर काही संदेश देखील मैदानामध्ये येतात खेळाडूंसाठी. विश्वास सानप गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 5, फुल टॉस. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय. फटका खूप चांगला होता. एकच धाव तिथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. बाळासाहेब पानसरे नॉनस्ट्रायकर एंडकडे आता गेले. ज्यावेळेस परफेक्ट मिडल होतात ना तुमच्या बॅटवर, त्यावेळेस फलंदाजाचा देखील आत्मविश्वास दुणावतो आणि मनसोक्त फलंदाजी ते फलंदाज करतात. आपले रंग उधळतात. मग त्यानंतर मैदानामध्ये अभि भावसार स्ट्रायकर एंडकडे. त्यावेळेस वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. पंचांनी इथे निर्धाव चेंडूची घोषणा केली आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर बघितलं ना तर तुम्ही जेवढे शफल होणार आहात तुमचा वाईड देखील तेवढाच वाढतो आणि तेच चित्र खरं तर मैदानामध्ये देखील बघायला मिळालं असावं. डॉट बॉल आलाय. विश्वास सानप गोलंदाजी करण्यासाठी प्रतिभावंत खेळाडू. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण त्यांना बघतो. कमी गतीने टाकलाय. स्लोवर 1 गोलंदाजाच्याच अंगलट आलाय, कारण ओळखलं इथे अभि भावसार यांनी आणि थोडीशी जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला जागा दाखवली. चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे. आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी सौजन्य आहे सतीजी नेहे साहेब यांचा जिथे फोटो लागलाय त्या फोटोला जाऊन चेंडू आदळला आणि या अगोदरच काही चेंडू पूर्वी ड्रिंक्स ब्रेक देखील झाला. त्याचं सौजन्य त्यांच्या माध्यमातून. चौकार इथे आल्यानंतर चेंडू निर्धाव येताना देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 51. समीकरण बदललं. 20 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. एक मोठं लक्ष जरी असलं ना तरी क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं चर्चा करतो की कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता है, हारा वही है जो लढा नहीं है. त्यामुळे इथे लढावं लागेल वळंगडी सनरायझर्स संघाला. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल फेकून दिलाय मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजाला आभार दाखवलंय. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. या पद्धतीनं जर गोलंदाजी सुरू राहिली तर या धावेंचा पाठलाग निश्चित केला जाईल. अचूकता पाहिजे गोलंदाजीमध्ये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होणं हे फार गरजेचं आहे या मॅचमध्ये, कारण सायड रॉयल संघ या अगोदरचा सामना पराभूत झाले. दुसऱ्या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या उभी राहिली. बँक बॅलन्स देखील आहे. फक्त गोलंदाजाला आता चांगली गोलंदाजी करायची आहे, चांगलं क्षेत्ररक्षकांना करायचंय तर आणि तरच विजय तुमच्या हातामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला या 2 फलंदाजांना कोण रोखणार? एका बाजूला अभि भावसार, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब पानसरे. काय जबरदस्त बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलर लेंथवरचा बॉल समोर खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं रिटर्न देखील आलेलं आहे. एकच धाव मिळेल. 100 मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावफलकावरती आपण जाऊयात. ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावा आहेत 58. 2 फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 37 धावा. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. एक षटक जर अतिशय चांगलं आलं, एका षटकामध्ये जर कमी धावा खर्च झाल्या तर गोलंदाजी करणारा संघ देखील मॅच मध्ये येऊ शकतो.
रिक्वायर्ड रन रेट 12च्या जवळपास आहे आणि त्याच पद्धतीनं फलंदाजी देखील होताना पाहायला मिळते. आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना आपण जर बघितलं ना तर आपण एखादी टू व्हीलर असेल, एखाद्या घरातलं काही साहित्य असेल ते आपण फायनान्सवर घेतो. फायनान्सवर घेतल्यानंतर आपल्याला त्याचा काहीतरी हफ्ता असतो, EMI असतो प्रत्येक महिन्याला, आणि तो EMI आपल्याला प्रत्येक महिन्याला जी तारीख दिली त्या तारखेला अगदी भरावाच लागतो. जर आपण तो EMI भरला नाही तर आपलं सिव्हिल खराब होतं. या मॅचमध्ये तसंच आहे. तुम्हाला ओव्हरमध्ये जवळपास 12-13च्या सरासरीला धावा बनवायच्यात. त्या ओव्हरमध्ये तुम्ही जर त्या 12-13 धावा बनवल्या नाही तर मॅच मधलं सिव्हिल तुमचं नक्कीच खराब होईल. वडांगणी सनरायझर्स हा संघ धावेंचा पाठलाग करतो. 18 चेंडूमध्ये अजून 37 पाहिजेत. लॉफ्ट केला यावेळेस, आडव्या बॅटनं बॉलला खेळलंय. लॉंग ऑनच्या दिशेने थोडंसं फंबल झालं आणि त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. वा, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हे देखील फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. फक्त चौकार षटकाराने तुम्ही सामने जिंकू शकत नाही, तर सिंगल डबल हे श्वासाचं काम करतात. एकचं रूपांतर 2 मध्ये झालं. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, त्याचा फायदा घेतात प्रतिस्पर्धी. याचं एक मूर्तिमंत उदाहरण. त्यावेळेस चांगला बॉल, फुलर लेंथवरचा बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू सचिन मोढे यांचा. सचिन मोढे यांनी आतापर्यंत चेंडू टाकलेत 8, धावा दिल्यात 9. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. याच पद्धतीने गोलंदाजी होणं गरजेचं आहे. आपण अगोदर देखील उल्लेख केला की 18 चेंडूंमध्ये एखादं षटक जे आहे ना ते जर चांगलं आलं, कमी धावा त्या ओव्हरमध्ये जर खर्च झाल्या ना, तर सायड रॉयल्सची टीम या मॅच मध्ये पुढारगमन करू शकते. 2-60 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. धावाची संधी आहे आणि फलंदाज अभि भावसार यांना माघारी जावं लागेल. विकेट मिळते. जो निर्धाव चेंडूंचा दबाव आहे ना, तो दबाव इथे स्पष्ट दिसला आणि त्यामुळेच ही विकेट आली आहे. फलंदाज बाद. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावा पाहिजेत. नवीन फलंदाज संदीप देशमुख मास्तर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. क्षमता आहे, ताकद आहे संदीप देशमुख यांच्याकडे. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. इथे रिॲक्शन विकेट किपरची आणि गोलंदाजाची जर बघितली ना तर असं लक्षात येतं की बॅटचा एज होता कुठेतरी. आणि पॅव्हिलियन मध्ये देखील आमचे 12वे खेळाडू आहेत विक्रम धमाले, त्यांची आम्ही रिॲक्शन बघितली. 12th मॅन हे देखील फार गरजेचे असतात आणि आपल्या संघासाठी त्यांचंही विशेष योगदान असतं. त्यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलाय. फिल्डिंग आपण जर पाहिली तर प्रयत्न चांगले होते, परंतु बॉल निघून गेला वेगात. सीमारेषेच्या पलीकडे बिटवीन द गॅप खेळलेला हा फटका होता. 4 धावा. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2, सिल्लर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराने धावसंख्या वाढली, 64 आकड्यावर जाऊन पोहोचली. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12वा खेळाडू सर्वात जास्त श्रीमंत असतो. सगळे मोबाईल त्याच्याकडे असतात. सगळ्या खेळाडूंची माहिती असते त्याच्याकडे. प्रत्येकाचं नाव माहिती असतं गावानिशी. कशा पद्धतीने तो फलंदाजी करतो, कसा गोलंदाज आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी करतो, सर्व माहिती असते त्याच्याकडे. बॉल हवेत आहे. फटका इथे मिस टाइम आहे आणि झेल ड्रॉप. बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2, सिल्लर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 6 ओव्हर नंतर 68 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 27 पाहिजेत. गोलंदाज सचिन मोढे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. या अगोदर देखील जो चौकार आला तिथे झेल होता, झेल सुटला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकार आला. त्या अगोदरच्या चेंडूवरती देखील काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, तो चेंडूपर्यंत आला होता, चेंडूला अडवू शकला नाही, तिथे चौकार आला. 2 लागोपाठचे चौकार आले. मॅच आली आहे 12 चेंडू आणि 27 ची आवश्यकता आहे. एका बाजूला वडांगणी सनरायझर्स आहे, दुसऱ्या बाजूला सायळे रॉयल्स आहे. जिंकणार कोण? लागोपाठचा दुसरा विजय वडांगणी सनरायझर्स मिळवणार
की लागोपाठचा दुसरा पराभव स्वीकारावा लागतोय सायले रॉयल्सला, ते देखील आपल्याला ठिकाणी पाहायचं. परंतु मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे, कट टू कट अशी मॅच सुरू आहे. 3 बाद 68 धावा फलकावर गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज अमर पाच पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतात. संघाचे आयकॉन आहेत आणि मागच्या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध धावा आल्या होत्या. इथे त्यांना देखील पुनरागमन करण्याची आवश्यकता. क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी, गोलंदाजी आणि त्याच्याही व्यतिरिक्त क्षेत्ररक्षण हा एक महत्वाचा अंग आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा आपण जर विचार केला ना, तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येकाला फलंदाजी मिळेल का हे सांगणं कठीण आहे, प्रत्येकाला गोलंदाजी मिळेल का हे सांगणं कठीण आहे. तुम्हाला चांगली फिल्डिंग जर करता येत असेल ना, तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला संघामध्ये स्थान निश्चित आहे. त्यामुळे चांगली फिल्डिंग करावी लागते, चांगलं क्षेत्ररक्षण हे करावं लागतं. शेवटचे 12 बॉल जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. अमर पाच पाटील यांच्या हातामध्ये आता चेंडू देण्यात आलाय. सायले रॉयल्स जिंकणार, वडाळी सनरायझर जिंकणार, प्रश्नचिन्ह आहे. परंतु येणारे 12 चेंडू त्याचं उत्तर देतीलच. बाळासाहेब पानसरे 19 धावेंवर नाबाद फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. STPL सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये कोलबे टप्प्याचा बॉल होता, चांगल्या पद्धतीने खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं हुलकावणी देण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षकाने ते हेरलं. तो अगोदरच क्षेत्ररक्षणाची पोझिशन त्यानं बनवली, चांगली फिल्डिंग केली. एकच धाव पूर्ण झाली. 100 मदतीने धावसंख्या वाढली, धावसंख्या 69 या आकड्यावर जाऊन पोहोचली. समीकरण बदललं. शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 26 ची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय, 14च्या आसपास गेलाय. 6 ओव्हर नंतर सायले रॉयल्स 75 धावा त्यांनी देखील बनवल्या होत्या. 3 फलंदाज त्यांचे बाद होते. आता 69 झालं. 3 फलंदाज वडांगणी सनरायझर्सचे देखील बाद आहेत. लॉफ्ट केलाय, समोर उडवलाय बॉल, ओव्हर द बॉलर हेड. एक सुंदर फटका आपण पाहू शकतो. संदीप देशमुख मास्तर यांच्या बॅट मधून चौकार येतोय. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिल्लर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धावसंख्या वाढली आहे, 73 धावा. या फटक्यांची आवश्यकता. चौकार, षटकार इथे खेळणं फार गरजेचं. इथून पुढे तुमचं मार्गक्रमण हवाई मार्गाने झालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न तर सुरू आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे धावा 22. चौकार आल्यानंतर रिक्वायर्ड रन रेट परत थोडंसं मागे आलंय. 13ची गरज आता प्रत्येक ओव्हरला. हे देखील फार गरजेचं असतं. मैदानामध्ये फलंदाज जर आपण पाहिलं ना, तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना या सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतात. आपल्याला या ओव्हरमध्ये किती धावा घ्यायच्यात, पुढच्या ओव्हरमध्ये किती धावा राहिल्या पाहिजेत, त्या पद्धतीने ते फलंदाजी करत असतात. अमर पाच पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. फुलर लेंथवरचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळलाय. डीपमध्ये आहे प्रोटेक्शन. एकच धाव तिथे मिळताना आपल्याला बघायला मिळेल. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस का बॉस हे सौजन्य मिळालेलं आहे आणि कुंदेवाडी लायन्स संघाचे संघमालक देखील आहेत. सन्माननीय सागरभाऊ जाधव, युवा उद्योजक, संचालक मुख्यमंत्री अमृततुल्य त्यांचं आगमन होतंय. सहर्ष स्वागत. फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. प्रयत्न चांगले आहेत परंतु झेलू शकलेला नाहीये. 2 धावा बोर्ड केल्या जातील. प्रयत्न खूप चांगले बघायला मिळाले. अतुल चासकर जिथे होते, व्हॉट एफर्ट, खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न त्यांनी केले. 2 धावा मिळाल्या. 2च्या साह्याने धावसंख्या वाढली. 76 धावा. बाळासाहेब पानसरे यांच्यावर सर्वांच्या नजर आहेत, कारण ते खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. कमी गतीने टाकलेला बॉल पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडे चाललाय, अगदी जमिनीला समांतर. अतुल चासकर चेंडूवरती येत आहेत. एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या वाढली. 100 मदतीने धावा झाल्या 77. समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 7. धावा पाहिजेत 18. हा चेंडू निर्णायक आहे. धावेंचा पाठलाग करत असताना 7वा चेंडू, 13वा चेंडू, 19वा चेंडू, 25वा चेंडू फार महत्वाचा असतो, कारण त्या चेंडूवर काय घडतं त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये येणाऱ्या षटकामध्ये किती धावा राहतात ते ठरवणारा हा चेंडू असतो. त्यामुळे हा चेंडू फार निर्णायक. 7 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता. संदीप देशमुख स्ट्रायकर इनकडे. बिग हिट केला यावेळेस. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक दर्शक बनलेत
बॉल सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 7 चेंडू 18ची गरज होती, निर्णायक चेंडूवर षटकार आला आणि समीकरण बदललं. 6 चेंडू 12 धावेंची गरज आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. ज्यांनी षटकार खेळला ना, संदीप देशमुख यांनी. वनांगळी सनरायझर संघामध्ये सर्वाधिक जास्त बोली लागलेले तेच खेळाडू. 13,000 पॉइंट्स मध्ये त्यांना घेतलं होतं आणि आज ते सिद्ध देखील करतात. 6 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. चला थोडासा वेळ वाचूयात आपण, यानंतर अजून बरेचसे सामने आपल्याला इथे पूर्ण करायचे. चला फिल्डिंग लावून घ्या. सहा चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतोय. यानंतर एक चांगली मॅच डुबेरे स्ट्रायकर्स विरुद्ध कुंदेवाडी लायन्स असा सामना होणार आहे, जिथे डुबेरे स्ट्रायकर्सने टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी देवीदास माळी यांना आमंत्रित करण्यात आलंय, महाराष्ट्र पोलीस. तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब पानसरे आहेत पडांगळी सनरायझर संघाकडून, महाराष्ट्र पोलीस. 6 गेंदे 12 रन, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता आहे. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका थोडासा मिसटाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत सुदर्शन शिंदे, चूक करणार नाही, पकडलाय दुसरा झेल, विकेट मिळाली आहे. बाळासाहेब पानसरे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची तारीख. बाळासाहेब पानसरे बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. सागर वाणी यांना आपण बघू शकतो. त्यांच्यावर देखील आता मोठी जबाबदारी आहे, कारण इथून पुढे सामना जर जिंकायचा आहे तर 5 चेंडूमध्ये 12 धावेंची आवश्यकता. 2 मोठे फटके खेळायचे. पडांगळी सनरायझर जिंकणार की दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सायळे रॉयल संघ या स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवणार, 2 गुण घेणार, 2 अंक घेणार, 2 पॉइंट साठी लढाई आहे. पाहूयात कशा पद्धतीने सामना पुढे जातोय. रंगतदार मॅच, एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचे हे वैशिष्ट्य राहिले, कारण समसमान ताकदीचे सर्वच संघ आहेत. ते ज्यावेळेस एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतात त्यावेळेला सामना रंगतदारच होतो आणि इथे देखील तेच चित्र आपल्याला बघायला मिळतं. 5 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता सागर वाणी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण देवीदास माळी यांना बघू शकता. पहिल्या बॉलवर विकेट त्यांनी मिळवून दिली आहे संघाला. ती विकेट फार महत्वाची होती. बॉल हवेत आहे, फटका यावेळेस देखील फसलाय. अजून एक विकेट आली, फलंदाज बाद. सागर वाणी गोल्डन डक पहिल्याच बॉलवर बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची तारीख. योगेश्वर चव्हाणके नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. संदीप देशमुख यांना स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं होतं, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला इथे सागरवाडी यांनी, ते देखील बाद झाले. आता 2 चेंडू 2 विकेट आल्यात. देवीदास माळी ऑन अ हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का ते देखील आपल्याला पाहायचं. मागच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाच्या विरुद्ध बऱ्याचशा धावा आल्या, जो गोलंदाज महागडा ठरला, या मॅच मध्ये तोच गोलंदाज निर्णायक षटक टाकतोय आणि 2 विकेट देखील त्याने मिळवून दिल्या. चुका सुधाराव्या लागतात क्रिकेटमध्ये आणि लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या संधी मिळतात देखील. साखळी सामने ज्यावेळेस असतात, पहिल्या सामन्यामध्ये जरी तुम्ही पराभूत झाले, परंतु त्यातून बरंचसं शिकण्यासारखं असतं की आपण काय चुकलो. आणि इथे गोलंदाज देवीदास माळी यांनी त्या चुका सुधारल्या. 2 चेंडू आणि 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिक बॉल असेल, ऑन हॅट्रिक ते आहेत. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ते पूर्ण करतील का, की दुसऱ्या बाजूला योगेश्वर चव्हाणके मैदानावरती दाखल झालेत, ते मोठे फटके खेळतील. 4 बॉल 12 रन, 4 चेंडू आणि 12ची आवश्यकता.
हो, चांगला बॉल इथे धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि नक्कीच तिथे आपण पाहूयात रेस लागली आणि जरूर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. टीव्ही अंपायर ची मदत घेतली जाते. दीपकजी पेगावकर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. बाबा निर्णय काय असेल. निर्णय आलेला आहे आणि हा निर्णय फार महत्वाचा होता. प्रत्येकाच्या नजरा होत्या तिसऱ्या पंचांकडे आणि निर्णय असा आहे फलंदाज नाबाद, नॉट आउट. धाव इथे पूर्ण झाली आणि समीकरण देखील बदललंय. 3 चेंडू 11 धावांची गरज, 2 मोठ्या फटक्यांची गरज. स्ट्रायकर एंडकडे 6 चेंडू 19 धावांवर फलंदाजी करतायत संदीप देशमुख सर. स्ट्रायकिंग एंडकडे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्यासाठी देवीदास माळी यांना आपण बघतोय. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल चेंजेस होताना पाहायला मिळत आहेत. वडांगळी सनरायझर्स त्यांच्या विरुद्ध त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर सायर रॉयलचा संघ खेळतोय. मॅच आली आहे शेवटचे 3 चेंडू आणि 11 धावा. पाहूयात काय घडतंय. फुलर लेंथवर खूप चांगला बॉल, धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. जबाबदारी आपल्या खांद्यावरती संदीप देशमुख यांनी घेतली. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 2 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 1 षटकार 1 चौकार जर आला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 2 षटकार जर आले तर फलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकेल. देवीदास माळी यांनी हा चेंडू जर अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला या मॅचवर मजबूत पकड ते मिळवतील. परंतु काय होईल ते आपल्याला पाहायचं आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. देवीदास माळी हिरो ठरतील की संदीप देशमुख हिरो ठरतील या मॅच मध्ये. 2 बॉल 11 रन. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मॅचचं समीकरण परत एकदा बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 2 आणि धावा पाहिजे 10. 2 बॉल 10 रन. प्रत्येकाच्या नजरा आता एसटीपीएल वर आहे. प्रत्येकाच्या नजरा आता या मैदानाकडे आहे. प्रत्येकाच्या नजरा फलंदाज गोलंदाज प्रत्येक चेंडूवर प्रत्येकाच्या नजरा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 2. धावा बनवायच्या 10. देवीदास माळी तयार होतात. यावेळेस देखील ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. काय घडलंय मैदानामध्ये. चुका घडल्यात आणि हा चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. चौकार तर आहे इथे परंतु पंच या ठिकाणी हे देखील चेक करतील की चेंडूचा टप्पा कुठे पडलाय ते मात्र चेक केलं जातं.
चाललं. दोन चेंडू 5 ची गरज असताना फ्री हिटच्या बॉलवर चौकार आलाय. 4 धावा. मॅच दोन्ही बाजूला होती परंतु आता मॅच आली आहे. 1 बॉल 1 चूक घडली. नो बॉल, त्यावर चौकार आला. तिथे मॅच पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघाकडे. परंतु कौतुक करावं लागेल संदीप देशमुख सरांचं देखील. 9 चेंडू 23 धावा त्यांनी बनवल्यात. नाबाद फलंदाजी ते करतायत. संघ अडचणीमध्ये असताना संघासाठी योद्ध्यासारखी फलंदाजी त्यांनी केली. संकट येतात, संकट जातात, ती आपली परीक्षा घेण्यासाठी येतात आणि त्यातून आपल्याला मार्ग काढावा लागतो. आणि इथे संदीप देशमुख मैदानाच्या आतमध्ये तितक्या चांगल्या पद्धतीने फलंदाजी देखील करताना पाहायला मिळाले. शेवटचा 1 बॉल आहे आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. 1 बॉल 1 रन. बॉल जर डॉट आला तर या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर देखील होऊ शकते आणि ती सुपर ओव्हर कुणाला बघायला आवडणार नाही. प्रत्येकाला आवडेल सुपर ओव्हर बघायला, परंतु ते होईल का ते देखील आपल्याला पाहायचंय. देवीदास माळी गोलंदाजी करण्यासाठी तर स्ट्रायकर इनकडे संदीप देशमुख यांना आपण पाहतोय. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल. वडांगळी सनरायझर्स की दुसऱ्या बाजूला सायाळे रॉयल्स, कोण जिंकणार या मॅच मध्ये? दोन्ही संघ दुसरा सामना खेळतात. 1 बॉल 1 रन. यावेळेस वाह, सुंदर फटका आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विजयी चौकार. खेळ खल्लास. सामना जिंकलाय वडांगळी सनरायझर्स या संघाने. खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर. प्रत्येक ठिकाणी चमकणार वडांगळी सनरायझर्स. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक सती माता क्रिकेट क्लब वडांगळी. किट पार्टनर माननीय अभिजित भावसार सिन्नर. वडांगळी सनरायझर्स.